स्वाध्याय 3.1 पुढीलपैकी कोणत्या संख्यांनी 1 ते 10 यामधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरजेला भाग जात नाही? तर 1 ते 10 यामधील मूळ संख्या आपण त्यांची बेरीज करूयात. मूळ संख्या 1 ते 10 मध्ये कोणत्या आहेत? 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 यांची बेरीज येईल 7 आणि 5 12, 12 आणि 3 15 आणि 2 17. संयुक्त संख्या कोणत्या? संयुक्त संख्या 1 ते 10 मधील असतील 4, नंतर 6 अधिक 8 आणि 9. यांची जर बेरीज केली 9 8 17, 17 7 23 आणि 4 27. 10 येणार नाही. 10 ही संयुक्त संख्या आहे, परंतु 1 ते 10 यामधील म्हटलंय. आता मूळ संख्यांची बेरीज झाली 17, संयुक्त संख्यांची बेरीज झाली 27. दोघांची जर बेरीज केली तर येईल ती 44. आता या 44ला कुणी भाग जात नाही. 3 व 6 भाग जाणार नाही. 2 अचूक पर्याय निवडायचे. 4 व 2 11 चौक 44 आणि 22 दुनी 44. 4 व 2 ने जाईल. 4 आणि 11 न पण जाईल. 9 आणि 18 न जाणार नाही. म्हणून पर्याय आपल्याला भाग जाणार नाही असे 2 पर्याय निवडायचे. पर्याय 1 व 4 हे 2 पर्याय आपल्याला मिळतील. आता पुढचा प्रश्न पाहूया. क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. पहिली संख्या आहे 21 अधिक शेवटची संख्या आहे 90 गुणुले एकूण संख्या. एकूण संख्या भागिले 2 करायचं. आता 21 अधिक 90 111 गुणुले एकूण संख्या कसं काढायचं? 90 ही शेवटची संख्या आहे, वजा पहिली संख्या 21 आहे, पण ती वजा करायची नाही. 21च्या लगतची मागची संख्या वजा करायची. 20. कारण 21 आपल्याला बेरजेमध्ये घ्यायचं आहे. 90 वजा 20 आलं 70. छेदाला 2. बेएक बे 35चा भाग बसेल. आता फक्त आपल्याला 11 गुणुले 35 करायचा आहे. 35 एक 35, हातचे आले 3. 35 एक 35 आणि 3 38. पुन्हा हातचे आले 3. 35 एक 35 आणि 3 38. 3885 ही आपल्याला नैसर्गिक संख्यांची बेरीज मिळेल. 21 ते 90 मधील. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर असेल. पुढचा प्रश्न. 1 ते 100 संख्यांमध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? सगळ्याला माहिती आहे जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. तर कोणकोणत्या आहेत ते आपण लगेच पाहूया. जोडमूळ संख्या म्हणजे ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. पहिली जोडी 3 5. दुसरी जोडी असेल 5 7. तिसरी जोडी 11 13. चौथी जोडी 17 19. लक्षात घ्या 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांमध्ये 4 जोड्या आहेत. पाचवी जोडी 29 31.
6वी जोडी 41 43, 7वी जोडी 59 61 आणि 8वी जोडी 71 73. या 8 जोड्यांपेक्षा दुसरी जोडी जोडमूळ संख्यांची 1 ते 100 पर्यंत नाही, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 4. x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे, तर 17 ने निशेष भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? 17 ने भाग जाणारी कोणतीही एक विषम संख्या आपण घ्यायची. आपण 17 दुनी 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68. आपण घेतलं x ही विषम संख्या आहे 17 ने भाग जाणारी, म्हणून x बरोबर आपण 51 घेतलं. विचारलंय काय? 17 ने निशेष भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? पहिली समसंख्या असेल 68, दुसरी समसंख्या असेल 102, कारण 68च्या दरम्यान 68 आणि 102 यांच्या दरम्यान 17 ने भाग जाणारी 85 ही एक संख्या आहे, परंतु ती विषम आहे. आपल्याला काढायचे सम. 51 मध्ये आपण 17 अधिक केलं 68 येईल. 68 मध्ये आपण 17 अधिक केलं 85 येईल. 85 मध्ये आपण 17 ॲड केलं 102 येईल. म्हणजे आपल्याला x अधिक 17 17 17 34 आणि हे 17 51 अधिक केलं तर आपल्याला x या 17 ने निशेष भाग जाणाऱ्या विषम संख्येनंतरनं मिळणारी दुसरी समसंख्या जर मिळवायचा असेल तर त्याच्यामध्ये 51 अधिक करावे लागेल. पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला उत्तर मिळेल. पुढचा प्रश्न पाहूया. 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा कितीने जास्त आहे? 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या पटपट लिहून घ्यायच्या. 21 नंतर पहिले आहे 23 अधिक 29 अधिक 31 अधिक 37 अधिक 41 अधिक 43 अधिक 47. बेरीज सोपी कशी करता येईल ते आपल्याला बघायचं. 29 आणि 31 यांची बेरीज येईल 60. 43 आणि 47 यांची बेरीज येईल 90. त्यानंतर 23 आणि 37 यांची बेरीज येईल 60. आता उरले फक्त 41. बघूया 60 आणि 60 120, 120 आणि हे 90, 210, 210 अधिक 210 अधिक हे 41. आपली बेरीज आली 251. 200 पेक्षा कितीने जास्त ही बेरीज? तर 51 ने जास्त आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर मिळेल. प्रश्न क्रमांक 6 बघूया. x अधिक 5 ही समसंख्या आहे, तर तिच्या मागील 12वी विषम संख्या कोणती? आता x अधिक 5 ही समसंख्या आहे. समजा आपण कोणती पण एक समसंख्या घेतली 12. आता आपल्याला काय काढायचंय? x अधिक 5 च्या मागील 12वी विषम संख्या, समपूर्वीची विषम संख्या आपल्याला काढायची आहे. जर आपण या 12 या समसंख्येतनं 1 वजा केलं तर ते 11 मिळतं. म्हणजे प्रत्येक समसंख्येतनं एक जर अंक वजा केला
तर ते आपल्याला विषम संख्या मिळते. म्हणून आपण x अधिक 5 मधनं 1 वजा केलं तर ते मिळेल आपल्याला x अधिक 4 आणि ही पहिली विषम संख्या असेल. आता पहिली विषम संख्या काढली. या 12वी विषम संख्या आपल्याला शोधायची. त्यातली पहिली विषम संख्या आपल्याला x अधिक 4 मिळाली. आता x अधिक 4च्या पूर्वीची 11वी विषम संख्या शोधायची आहे. विषम पूर्वीची विषम संख्या म्हणून x अधिक 4 वजा 11 गुणिले 2 करायचं. x अधिक 4 वजा 11 दुने 22 अधिक 4 आणि वजा 22 ही वजाबाकी येईल. x वजा 18 ही आपल्याला x अधिक 5 या समसंख्येपूर्वीची 12वी विषम संख्या मिळेल. x वजा 18 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर मिळेल. प्रश्न क्रमांक 7 बघूया. पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्येच्या जोडीची बेरीज ही 1 ते 25 मधील मूळ संख्येच्या बेरजेपेक्षा 44 ने जास्त आहे. आपल्याला पाठच पाहिजे. 1 ते 25 मधील मूळ संख्यांची बेरीज ही 100 असते. तरी आपण ती काढूया. आता 1 ते 25 मधल्या मूळ संख्या आणि त्यांची बेरीज 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 11 अधिक 13 अधिक 17 अधिक 19 अधिक 23 या झाल्या 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्या. लक्षात घ्या 1 ते 10 पर्यंत एकूण 4 मूळ संख्या आहेत. 1 ते 10 पर्यंतच्या दशकामध्ये 4 मूळ संख्या आहेत आणि दुसरं एक दशक आहे ज्यामध्ये 4 मूळ संख्या येतात. अशी फक्त 2च दशक आहेत. ते आहे 11 ते 20. या दशकात पण 4 मूळ संख्या येतात. आता आपण यांची बेरीज करूया. 2 आणि 3 5 5 आणि 5 10 10 आणि 7 17 17 आणि 11 28 28 आणि 13 41 41 आणि हे 17 58 58 आणि 19 77 77 आणि 23 100. आता विचारलंय काय 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44 न जास्त बेरीज कोणत्या जोडमूळ संख्यांच्या आहेत. पहिली जोडी घेऊया. 71 अधिक 73. 71 अधिक जर 73 केलं तर ते आपल्याला मिळेल 144. 3 आणि 1 4 आणि 7 आणि 7 14. आपल्याला पहिल्याच पर्यायामध्ये उत्तर मिळालेलं आहे. कारण 100 पेक्षा हे 144 न जास्त आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला मिळेल. प्रश्न क्रमांक 8. 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते. तोंडी उत्तर आहे 9. परंतु आपण तुम्हाला माहितीस्तव स्पष्टीकरण देऊया. तुम्ही जर मूळ संख्याबद्दलच्या तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर माझा एक मूळ संख्यांसंबंधीचा व्हिडिओ आहे तो नक्की पहा. तुम्हाला एकदम डिटेलमध्ये माहिती मिळेल. 3 अंकी मोठ्यात मोठी लहानात लहान, 2 अंकी मोठ्यात मोठी लहानात लहान, मूळ संख्या कोणत्या आहेत, त्यांचा गुणाकार कसा असतो, जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत, मूळ संख्या ओळखण्याचं सूत्र कोणतं असतं,
तर तो तुम्ही नक्की व्हिडिओ पहा, नक्की त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर 11 पासून आपण 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपण पटापटा लिहून घेऊयात. पहिली 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, त्यानंतरनं 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. ह्या 11 पासून 100 पर्यंत 21च मूळ संख्या यायला पाहिजेत, कारण 1 ते 10 पर्यंत 4 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21. अंकांची अदलाबदली केली. 11 ची 31, 71, 91 जरी अंकांची अदलाबदली केली तरी 91 ला 13 ने भाग जातो. 13 7 91, म्हणून मूळ संख्या आपल्याला मिळणार नाही. हा जर 2 एकक स्थानी घेतला तर आपल्याला मूळ संख्या मिळणार नाही, कारण ती 32 संख्या मिळेल आणि सम असेल, म्हणून ही पण संख्या मी विचारात घेत नाही. 13 येईल, 73 येईल अंकांची अदलाबदली केल्यावर. आता 4 एकक स्थानी गेल्यानंतर 14 मिळेल, ही संख्या विचारात घेणार नाही. ही पण संख्या विचारात घेतली जाणार नाही, ही पण नाही. 53 चं 35 होईल, हिला पण 7 ने आणि 5 ने भाग जातो. 59 चं 95 झाल्यावर 19 ने भाग जाईल, 5 ने भाग जाईल, ही पण येणार नाही. 61 16 केलं, ही पण मूळ संख्या येणार नाही. 76 केलं, ही पण मूळ संख्या येणार नाही. 17 ही मूळ संख्या येईल. 37, 97 ही मूळ संख्या येईल. 83 चं 38 केलं तर ही पण मूळ संख्या येणार नाही. 98 केलं तर ही पण मूळ संख्या येणार नाही. 97 चं 79 केलं म्हणजे अंकांची अदलाबदली केली तर मूळ संख्या येईल. आता बघा 9च मूळ संख्या भरायला पाहिजे. 1 नंतर 2 3 4 5 6 7 8 आणि 9. अशा प्रकारे आपलं पाठांतर पाहिजेत. आपण जर स्पर्धा परीक्षा देत असू, शिष्यवृत्तीची परीक्षा देत असू, NMHची परीक्षा देत असू, तर मूळ संख्याबद्दलची आपल्याला डिटेल्स माहिती पाहिजे, म्हणजे आपला वेळ वाचेल. तर एकूण 11 ते 100 पर्यंत अंकांची अदलाबदल केली तरी मूळ संख्या मिळते. अशा एकूण 9 मूळ संख्या आहेत. पुढचा प्रश्न 10वा. 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांपैकी किती जोड्यांमध्ये 6चा फरक आहे? तर आपण आता 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या लिहूयात. तुमच्या पाठांतर पाहिजे. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 त्यानंतर 31 37 41 43 47. 1 ते 50 पर्यंत 15 पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. 53 59 61 61 नंतर 67 त्यानंतर 71 73 79 83 89 आणि 97. आता आपल्याला विचारलंय 1 ते 100 मध्ये
क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांपैकी टिंब जोड्यांमध्ये 6चा फरक आहे. तर अशा किती जोड्या आहेत बघूयात आपण. 23 आणि 29 याच्यामध्ये 6चा फरक आहे. 23 आणि 6 29. 31 आणि 37 यामध्ये पण 6चा फरक आहे. 47 आणि 53 याच्यामध्ये पण 6चा फरक आहे. 53 आणि 59 यामध्ये पण 6चा फरक आहे. 61 आणि 67 यामध्ये पण 6चा फरक आहे. 71 73 नाही. 73 आणि 79 याच्यामध्ये पण 6चा फरक आहे. 83 आणि 89 याच्यामध्ये पण 6चा फरक आहे. एकूण जोड्या किती झाल्या? 1 2 61 67 ची 1 3 53 59 ची 1 4 47 53 ची 5 31 37 ची 6 आणि 23 29 ची 7 अशा एकूण 7 जोड्या आपल्याला मिळतात. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझे स्कॉलरशिपचे पूर्वीचे पण व्हिडिओ पहा. धन्यवाद.